श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। नारद मुनी आपल्या पूर्वजन्माचं रहस्य व्यास मुनींना सांगत होते आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाची माझ्यावर कृपा झाली। भगवान श्रीकृष्णांनी मला आत्मज्ञान प्राप्त करून दिलं, आपली भक्ती मला प्रदान केली आणि आपलं ऐश्वर्य मला प्रदान केलं। आपण पूर्ण ज्ञानी आहात, आपण भगवंताच्या कीर्तीचे वर्णन करा आणि ज्ञानी लोकांची जिज्ञासा पूर्ण करा, अशी व्यासांनी महर्षी नारदांना विनंती केली। नारद म्हणाले, मला अशा प्रकारे ज्ञानोपदेश करणारे महात्मे निघून गेले त्यावेळेला मी लहान होतो। माझी आई एकतर ती स्त्री होती, अज्ञानी होती, शिवाय दासी होती। तिच्याशिवाय मला दुसरा आश्रय नव्हता आणि तिच्या स्नेहपाशामध्ये मी बांधून घातला गेलो होतो। मी फक्त 5 वर्षाचा होतो, त्यामुळे मला विशेष असं काही कळत नव्हतं। एक दिवस माझी आई रात्रीच्या वेळेला गाईची धार काढण्यासाठी म्हणून गोठ्यामध्ये गेलेली असताना चुकून तिचा पाय एका सर्पावर पडला आणि तो काळरूपी सर्प तिला डसला आणि तिचा मृत्यू झाला। भगवंताचीच ही कृपा आहे असं समजून मी उत्तर दिशेला निघालो। पुष्कळ अंतर चालून गेल्यावर मला घनदाट जंगल लागलं। त्या निर्मनुष्य अरण्यामध्ये एका पिंपळाच्या झाडाखाली आसन घालून मी बसलो आणि त्या महात्म्यांच्याकडून मी जे काही ऐकलं होतं, भगवंताविषयी जे काही समजून घेतलं होतं, त्याप्रमाणे मी माझ्याच हृदयामध्ये असणाऱ्या हृदयस्थ परमात्म्याचं चिंतन करू लागलो, ध्यान करू लागलो, मनन करू लागलो। माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि माझं हे ध्यान सुरू असताना अचानकपणे हृदयामध्ये भगवंत प्रगट झाले। माझ्या हृदयामध्ये भगवंत प्रगट झाले, माझं सर्वांग पुलकित झालं, हृदय शांत झालं आणि त्या आनंदाच्या पुरामध्ये मी असा काही बुडून गेलो की मला भान राहिलं नाही। ते भगवंताचं रूप माझ्या सर्व प्रकारच्या शोकांचा नाश करणारं होतं आणि मनाला अत्यंत भावणारं होतं, परंतु ते एका क्षणामध्ये दिसेनासं झालं आणि म्हणून मी दुःखी झालो। पुन्हा पुन्हा मी प्रयत्न करून ध्यान लावण्याचा प्रयत्न करूनही ते स्वरूप पुन्हा काही मला पाहू शकलो नाही आणि स्वतः भगवंत धीर गंभीर आणि मधुर वाणीने माझा शोक नाहीसा करण्यासाठी मला म्हणाले, या जन्मामध्ये तू माझं दर्शन करू शकणार नाहीस। ज्यांच्या वासना पूर्णपणे नाहीशा झाल्या नाहीत त्या योग्यांना माझं दर्शन दुर्लभ आहे। हे निष्पाप बालका, तुझ्या हृदयामध्ये मला प्राप्त करण्याची जिज्ञासा जागृत करण्यासाठी म्हणून मी तुला एकदा दर्शन देऊन माझ्या स्वरूपाची झलक दाखवली। त्याचं कारण असं की संतांची अल्पकाळ का होईना तू सेवा केलीस आणि तुझी चित्तवृत्ती माझ्यामध्ये स्थिर झाली। मला प्राप्त करण्याचा तुझा हा दृढ निश्चय कदापिही ढळणार नाही आणि सृष्टीचा प्रलय जरी झाला तरी माझ्या कृपेने तुझी आजची ही स्मृती कायम टिकून राहील। असं बोलून भगवान तिथून गुप्त झाले।
त्यावेळेपासून मी सर्व काही सोडून, लाज लज्जा संकोच सर्व काही सोडून भगवंताच्या त्या मधुर रूपाचं चिंतन करू लागलो, त्याच्या नामाचं कीर्तन करू लागलो, त्याचं चरित्र गायन करू लागलो. आणि केव्हा एकदा मला मृत्यू येईल अशी मी मृत्यूची प्रतीक्षा करत या संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करू लागलो. योग्य वेळी मला मृत्यू प्राप्त झाला. मृत्यू प्राप्त झाल्यामुळे माझी प्रारब्ध कर्मे संपली आणि मला शुद्ध असं भगवंताच्या पार्षदाचं स्वरूप प्राप्त करण्याची वेळ आली. त्या क्षणी माझं हे पंचमहाभूतांपासून बनलेलं शरीर पडलं. जेव्हा ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण कर अशी आज्ञा झाली, तेव्हा त्यांच्या इंद्रियातून मरीची आदी ऋषींसकट मी सुद्धा प्रगट झालो. आणि तेव्हापासून भगवंताच्या कृपेने आजपर्यंत मी वैकुंठ आदी तिन्ही लोकांमध्ये संचार करीत असतो. भगवत भजन हेच माझ्या जीवनाचं व्रत आहे. आणि नारायण 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 हे अखंड माझ्या मुखातून चालू असतं. माझ्या हातामध्ये वीणा असते, मी सतत त्या वीणेचं वादन करत असतो. आणि नाम संकीर्तन हेच मी माझं व्रत समजून जीवनभर ते व्रत जोपासत असतो. भगवंतानी दिलेल्या या वीणेवर मी त्यांच्याच नामाची तार छेडत असतो आणि त्यांच्याच लीलांचं गायन करत असतो. मला सर्वत्र संचार करता येतो. आता इथे वीणेचा विषय निघालाय म्हणून आपण थोडंसं त्या स्वरांबद्दल जाणून घेऊया. सारे गम पध नी असे हे जे 7 स्वर आहेत, त्या 7 स्वरूपांना ब्रह्मस्वरूप मानतात असं नारद मुनी सांगतात. म्हणजे जी माणसं संगीत प्रेमी आहेत, ज्यांना हे 7 सूर गाता येतात, वाजवता येतात, त्यांना त्या ब्रह्मतत्वाचं फार लवकर प्राप्ती होऊ शकते. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं, गायन संगीत हे भगवंताच्या प्राप्तीचे मार्ग सुलभ करतात. आणि म्हणून नारद मुनी हातामध्ये वीणा घेऊन हे 7 स्वरांचं गायन अखंडपणे करत असतात. ज्यांच्या चरण कमलातून सर्व तीर्थांचा उगम होतो, ज्यांचं यशोगान करणं मला अत्यंत प्रिय आहे असे ते भगवंत, जेव्हा मी त्यांच्या लीलांचं गायन करू लागतो, तेव्हा त्या क्षणी ते माझ्या हृदयामध्ये येऊन मला दर्शन देतात. भगवंताच्या लीलांचं कीर्तन करणं हाच माझा अनुभव आहे. आणि भगवंताचं कीर्तन करता करता माझ्या हृदयामध्ये भगवंत केव्हा प्रगट होतात हे माझं मला सुद्धा समजत नाही. इतका मी त्या भगवंताशी एकरूप झालेलो असतो. त्यामुळे मला आनंद, शांती, समाधान या सगळ्या गोष्टी आपोआप प्राप्त होतात. आता हे सगळं नारद मुनी आणि व्यासांचा संवाद हे सूत सांगतायत. सूत सनकादिक ऋषींना म्हणतात. अशा प्रकारे नारदांनी व्यासांना सांगितलं आणि भगवंताच्या लीला गायन करणारं, भगवंताची स्तुती करणारं, त्याच्या गुणांचं वर्णन करणारं असं काहीतरी तुम्ही लिहावं अशी आज्ञा करून वीणा वाजवत नारायण नारायण म्हणत म्हणत नारद मुनी त्या स्थानातून गुप्त झाले.
सूत पुढे सांगू लागले. नारद मुनी निघून गेल्यानंतर व्यास मुनी आपल्या आश्रमामध्ये गेले. त्यांनी आचमन केलं, मन एकाग्र केलं, आदी पुरुष परमात्मा आदी नारायण याचं स्मरण केलं आणि त्या आदी नारायणाच्या आश्रयाने राहणाऱ्या मायेला सुद्धा पाहिलं. या मायेने मोहित होणारा हा जीव आपल्या स्वतःला त्रिगुणात्मक मानतो आणि म्हणूनच तो अनर्थ भोगत असतो. वस्तुतः आपण सर्वजण भगवंताचे अंश असताना सुद्धा आपण या गुणांमध्ये आहोत असं आपण समजतो आणि म्हणून या गुणांचे जे काही परिणाम आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. भगवंताची भक्ती हे एकच साधन असं आहे की जे या आपल्याला मायेतून मुक्त करील, परंतु संसारी लोक हे जाणत नाहीत. हे लक्षात घेऊन मग व्यास मुनींनी श्रीमद भागवत या ग्रंथाची रचना केली. या भागवताच्या श्रवणाने आपल्या मनामध्ये भक्ती निर्माण होते आणि जीवाचा शोक, मोह, अज्ञान आणि भय या चारही गोष्टी नाहीशा होतात आणि आपल्याला आत्मस्वरूपाची ओळख होते. आत्मस्वरूपाबद्दल प्रेम निर्माण होतं. आपल्या मनामध्ये भक्ती निर्माण होते. भक्ती निर्माण झाल्यावर भगवंताची प्राप्ती होते. भगवंताची प्राप्ती झाल्यावर बाकीच्या गोष्टींची निवृत्ती होते आणि ज्ञान आणि वैराग्य हे सुद्धा आपल्याला प्राप्त होतात. असा हा महान ग्रंथ भागवत व्यासांनी निर्माण केला. हा ग्रंथ निर्माण केल्यानंतर या भागवत ग्रंथाची संहिता त्यांनी आपला पुत्र शुकाचार्य यांना पहिल्यांदा शिकवली. सूत असं सांगत असताना शौनक मुनींनी त्यांना मध्येच एक प्रश्न विचारला. शुकाचार्य हे तर अत्यंत ज्ञानी आहेत, निवृत्त आहेत, वैराग्य धारण केलेले आहेत, भगवंताचे निस्सीम भक्त आहेत, सतत आत्मचिंतनामध्ये रममाण असतात. मग त्यांना भागवत ग्रंथाचं अध्ययन करण्याची आवश्यकता का वाटावी? असा एक मोठा विचित्र प्रश्न शौनकांनी विचारला. यावर सूत म्हणतात, बरोबर आहे तुमचं म्हणणं. जी माणसं ज्ञानी असतात ते सतत आत्मतत्वामध्येच रमलेले असतात, आत्मचिंतनामध्येच मग्न असतात. ते निष्काम कर्म करतात आणि म्हणून त्यांची भक्तीसुद्धा निष्काम भक्ती असते. किंवा ज्ञान प्राप्त झाल्यानंतरच्या अवस्थेतली म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती ते करतात. असं असताना त्यांना हे भागवत शिकण्याची आवश्यकता का, हा जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर सोपं आहे. कारण भगवंताचे गुणच इतके विशेष आहेत आणि म्हणून कोणीही त्याकडे आकृष्ट होतात आणि भगवंत आपल्या गुणाद्वारे, भगवंत आपल्या कीर्तीद्वारे, भगवंत आपल्या यशाद्वारे सर्वांनाच आकर्षून घेतात. आणि म्हणून ज्ञानी असणारी माणसंसुद्धा भगवंताचे गुण गाण्यासाठी कधीच मागे पुढे पाहत नाहीत, भगवंताची स्तुती गाण्यासाठी कधीच मागे पुढे पाहत नाहीत आणि सदैव त्या भगवंताचं गुणगायन, गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन करण्यामध्येच ज्ञानी माणसंसुद्धा मग्न असतात. आणि या सगळ्या गोष्टी भागवतामध्ये आहेत आणि त्या कुणालाही आकर्षित करून घेऊ शकतात. त्याप्रमाणे शुकाचार्यांना सुद्धा त्या गोष्टींचं आकर्षण वाटलं आणि म्हणून त्यांनी या भागवत ग्रंथाचं अध्ययन केलं.
आता तुम्ही जो मला पुढचा प्रश्न विचारला होतात की या शुकाचार्यांचा आणि परीक्षिताचा संबंध कसा आला आणि शुकाचार्यांकडून ही भागवत कथा ऐकावी असं परीक्षिताला का वाटलं, हा जो प्रश्न तुम्ही विचारलात त्याचं उत्तर देण्यासाठी मी आता आपल्याला पुढची कथा सांगतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.